रात्रीचं 3 वाजता फोन करून सांगितलंय मला की त्याचं लय दुखायला लागलंय म्हणून. मी एकटीच होते रात्रीचं 3 वाजता कुठून येणार तिथे. बीड शहरात गुन्हेगारांना कायद्याचा कसलाही वचक उरलेला नाहीये हे दाखवून देणारी एक अत्यंत धक्कादायक आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. बीड शहरातील एका दुकानात काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या उमेश दळवी या गरीब दलित तरुणाची दोरीनं बांधून अत्यंत अमानुषपणे मारहाण करत निर्गुण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली असून नागरिकांना संतोष देशमुख प्रकरणाच्या क्रूरतेची आठवण झाली आहे. उमेश दळवी यांची झालेली हत्या बीडमधील गुन्हेगारीची एक भयानक पॅटर्न अधोरेखित करते. संतोष देशमुख प्रकरणात ज्या प्रकारे पैशांचे व्यवहार, छळ आणि गरिबीचा गैरफायदा घेऊन बळी घेण्यात आला होता तसाच प्रकार याही घटनेत घडल्याची माहिती आहे. संतोष देशमुख यांच्याप्रमाणेच उमेश दळवी यांच्या कुटुंबालाही आधी आर्थिक विळख्यात ओढण्यात आलं. मैताच्या पत्नीने आरोप केला आहे की संशयिताने त्यांची सर्व प्रॉपर्टी आधीच लिहून घेतली होती. संतोष देशमुखांसारखंच उमेश दळवी यांना देखील मारहाण करण्यात आली. उमेश दळवी यांना दोरीनं बांधून प्राण्यासारखं अमानुषपणे मारहाण करण्यात आली. संतोष देशमुख प्रकरणानंतर जर पोलिसांनी गुन्हेगारांवर कडक वचक निर्माण केला असता तर आज पुन्हा एका गरीबाचा असा बळी गेला नसता, असा संताप नागरिक व्यक्त करतात. माझा नवरा दारूच्या दुकानावर काम करायचा. रात्री 8 वाजता त्यांनी फोन करून मला मारहाण होणार असल्याचं सांगितलं होतं. मी लहान मुलांसह घरात एकटीच होती. आमची सर्व प्रॉपर्टी या लोकांनी आधीच लिहून घेतली होती आणि आता माझ्या नवऱ्याचाही जीव घेतलाय. माझ्या पदरात लहान मुलं आहेत. मी आता कोणाच्या आधाराने जगू? त्या नराधामांना अजिबात सोडू नका. त्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी मयत उमेश दळवी यांच्या पत्नीनं केली आहे. या घटनेनंतर बीड शहरातील वातावरण अत्यंत तणावपूर्ण बनलंय. एका गरीब आणि दलित तरुणाला अशा प्रकारे क्रूरपणे संपवल्यामुळे स्थानिक नागरिकांमधून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींना तात्काळ अटक करून कडक शासन करावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ते 2 वर्षापासून तिथं कामाला होते. कुठे? त्या दारूच्या दुकानात. मला माझ्या नवऱ्याने 8 वाजता फोन करून सांगितलं होतं मला मारणार आहे म्हणून. त्यांना मारहाण करण्यात आली आहे, त्यामुळे त्यांचा जीव गेलेला. कशामुळे मारहाण केली काय माहिती आहे आपल्याला? काय शिल्लक गोष्टीवरनं. त्यांनी यापूर्वी तुम्हाला कल्पना दिली होती? हा, दिलती मला त्यांनी कल्पना, म्हणजे मला मारणार आहे ते त्या दुकानावर काम करत होते का? हा, 2 वर्ष झालं तिथंच काम करत होते. पूर्ण वावराचा पैसा, ते गाड्या, ते त्याच लोकांनी हडप केलेले. तुम्ही यापूर्वी तक्रार दिली नाही का तुम्ही? नाही दिली, कारण ते देऊनच देत नव्हते. मारण करण्याचं कारण काय एवढं? काही धंद्यामध्ये बोलली तिला घोळ आलाच असं तर त्यांनी आम्हाला सांगायचं ना. आम्ही त्यांचे पैसे वापस केले असते. तर त्यांनी जीव कशाला घ्यायचा? इथं रुग्णालयात त्यांना दाखल कोणी केलं? त्याच माणसांनी केलं. ते तर मला माहित पण नाही. रात्रीचं 3 वाजता फोन करून सांगितलंय मला की त्याचं लय दुखायला लागलंय म्हणून. मी एकटीच होते रात्रीचं 3 वाजता कुठून येणार तिथे. आपली तक्रार आता कोणाविरुद्ध आहे? कोण आहेत लोक? लाला शेट्टी म्हणून आहे आणि सुन्या शेट्टी म्हणून. आता काय मागणी असेल? मला न्याय पाहिजे. माझ्या नवऱ्याला त्यांनी मारलेलं आहे, त्यांना अटक झाली पाहिजे.